महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्यांदाच तुफान राडा. उपांत्य फेरीत बाद घोषित केल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने पंचालाच लाथ मारली. राक्षेला चुकीच्या पद्धतीने पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षांसाठी निलंबन. दोघांना कोणत्याही स्पर्धेत खेळता येणार नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती. मॅट विभागाच्या अंतिम लढतीत पंचांचा निर्णय चुकला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांची कबुली. माझ्या मुलावर कारवाई केली तशी चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांवर कारवाई करा. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. काका पवारच्या तालमीत असल्यानं मुलावर अन्याय झाल्याचा आरोप. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. गेले 4 दिवस त्यांच्यावर काम केलंय. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. दमानी यांचं ट्विट. 12 लाख उत्पन्न करमुक्त करणं म्हणजे सुरीला मध लावून मध्यमवर्गीयांच्या मानेवर फिरवण्याचा प्रकार. केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनाच्या उल्लेखातून सडकून टीका. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का याकडे लक्ष. राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींविरोधात बिहारच्या वकिलाची याचिका. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती. निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत की नाही यावर समिती लक्ष ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता. 5 फेब्रुवारी रोजी मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान.